माननीय अहिल्यादेवी होळकर, परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे, या ठिकाणी असणारे थोर क्रांतीवीर उमाजी नाईक, या सगळ्या राष्ट्रपुरुषांना मी प्रथमतः काँग्रेस पक्षाच्या वतीने नम्रपणे अभिवादन व्यक्त करतो। त्याचबरोबर पलूस शहराच्या जडणघडणीमध्ये या पलूसच्या मातीत जन्मलेले, ज्यांनी या पलूसच्या विकासामध्ये आपापल्या परीने जे असं प्रचंड महत्वाचं योगदान दिलेलं आहे, असे पलूसचे सर्व नेतेगण, स्वर्गीय गुंडादाजी असतील, स्वर्गीय वसंतराव पुदाले दादा असतील, त्याचबरोबर स्वर्गीय अमरसिंह इनामदार असतील, स्वर्गीय सदामतेजी आपल्या पलूस शहराचे ज्यांनी पहिलं अध्यक्षपद भूषवलं, त्याचबरोबर या ठिकाणी स्वर्गीय खाशाबांनांनी, या सगळ्या मंडळींनी जे पलूस हे गाव हे सांगली जिल्ह्याच्या नकाशावर नेण्याचं काम केलं आणि पलूस शहर हे बनवण्यामध्ये त्यांच्या परीने योगदान दिलं, अशा सर्व या पलूस शहराच्या थोर मोठ्या स्वर्गीय नेत्यांना सुद्धा मी आपल्या सर्वांच्या वतीने, काँग्रेस पक्षाच्या वतीने नम्रपणे या ठिकाणी अभिवादन व्यक्त करतो। आज या पलूस नगरपालिकेच्या निवडणुकीच्या प्रचाराचा शुभारंभ आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांनी पलूसकरांचा आशीर्वाद घेऊन आणि आपल्या सर्वांचं दैवत, आपल्या सर्वांचंच श्रद्धेचं स्थान असणारं आदरणीय ढोंडीराज महाराज मठ इथं नतमस्तक होऊन आणि पुढे हनुमानाचं जे मंदिर आहे, या अशा आपल्या हनुमानाचे आशीर्वाद घेऊन या ठिकाणी आम्ही प्रचाराच्या आणि आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने प्रचाराचा शुभारंभ करत आहोत। कार्यक्रमाला वेळ लागला त्याच्याबद्दल मी आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो, परंतु आम्ही नेत्यांपेक्षा किंवा आमच्याही सर्वांच्या मनोगतापेक्षा पुढील 5 वर्षाकरता तुम्हा सर्वांचा आशीर्वाद घेऊन, तुम्हा सर्वांची साथ घेऊन जे लोक या पलूस शहराची आणि आपल्या प्रभागाची जी सेवा करणार आहेत, त्या पहिलं उमेदवारांचा परिचय तुमच्या सर्वांचा जाहीररित्या झाला पाहिजे ही माझी मनापासून इच्छा होती। कारण हे नगरसेवक जे निवडून येणार आहेत, ज्यांना तुम्ही आशीर्वाद द्यावे, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहावं। अनेक लोक बोलत असताना असं म्हणाले की आम्हाला काम करण्याची संधी द्यावी। बरोबर आहे, राजकारणात कदाचित अनेक आमच्या भगिनी असतील, काही तरुण कार्यकर्ते असतील, ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, ज्यांना उमेदवारी मिळाली, त्यांनी बोलण्याच्या वाक्यात म्हणाले की आम्हाला काम करण्याची संधी द्यावी। परंतु तुम्हा सर्वांना माझी विनम्रपणे विनंती आहे, काम तर करावंच लागेल, परंतु पुढील 5 वर्षाकरता ही काम करण्याची संधीपेक्षा ही पलूसकरांची सेवा करण्याची संधी हे पहिलं आपण सर्वांनी लक्षात ठेवलं पाहिजे। या पलूस मध्ये असणारे जे सर्व जाती धर्मातील लोक आहेत आणि त्यामध्ये वयस्कर असतील, आमच्या माता भगिनी असतील, आमचे या ठिकाणी तरुण पिढी असेल, गोरगरीब असतील, शेतकरी असतील, कष्टकरी असतील, व्यावसायिक असतील, उद्योजक असतील, दुकानदार असतील, पलूसचा बाजार असताना या ठिकाणी इथे जेव्हा या पलूस शहरातल्या आसपासचे खेड्यातील जी गोरगरीब इथे आपला शेतीचा माल विकणारे असतील, ही सगळी जी माणसं आहेत सर्व जाती धर्मातील, या लोकांची आपल्याला सेवा करायची, हे आपण पहिलं मनामध्ये लक्षात ठेवलं पाहिजे। पलूस शहर जे पलूस शहर झालेलं आहे हे या सर्व लोकांमुळे सुद्धा झालेलं आहे। इथे असणाऱ्या प्रत्येक नागरिकांनी, तो कुठल्या का जाती धर्माचा असू दे, कुठला का व्यवसाय करू दे, शेती करू दे, नोकरी करू दे,
या सगळ्यांनी सुद्धा पलूस शहरच्या विकासामध्ये अत्यंत महत्वपूर्ण भूमिका बजावलेली आहे आणि अशा सर्वसामान्य लोकांची सेवा करण्याची संधी आपल्याला 5 वर्ष या ठिकाणी लोकांचा आशीर्वाद घेऊन आता आपल्याला मिळवायची. येणाऱ्या दिवसामध्ये खूप काही होणार आहे म्हणून मी त्या सर्व गोष्टींवर आज काही बोलणार नाही. परंतु गिरीश काका, माझ्या आधीचे वक्ते सुहासजी असतील, वैभवजी असतील, आदरणीय बाळासाहेब बापू असतील, महेंद्रप्पा असतील, या सगळ्यांनी काही गोष्टी सांगितल्या की पलूस आणि कदम कुटुंबाची नाळ कशी जुडलेली. स्वर्गीय पतंगरावजी कदम साहेबांनी 80च्या दशकामध्ये जेव्हा राजकारणाला सुरुवात केली तर याच पलूसकरांच्या आशीर्वादाने त्यांनी त्यांचा राजकीय प्रवास हा सुरू केलेला होता. 80 झालं, 90 झालं, 2000चा कालावधी आला आणि गेल्या 35 वर्षापासून आदरणीय पतंगरावजी कदम साहेब, आदरणीय मोहनराव कदम दादांच्या माध्यमातून या आपल्या पलूस गावाशी आणि नंतर असणाऱ्या शहराशी अनेक नेत्यांच्या, कार्यकर्त्यांच्या, सर्वसामान्य लोकांच्या माध्यमातून कदम साहेबांनी, कदम कुटुंबाने ही आपली प्रेमाची एक नाळ जोडली, नातं जोडलं. राजकारण होत असतं पण राजकारणाच्या पलीकडे जाऊन हे पलूस गाव माझं आहे, या पलूस गावातले, शहरातले लोक हे आमचे आहेत आणि पलूसचा विकास होत असताना तो सर्वसामान्य गोरगरिबापर्यंत पोहोचला पाहिजे, या भूमिकेतून साहेबांनी 35 वर्ष या पलूस शहरासाठी प्रचंड मोठं योगदान दिलं. पुढे बोलत असताना अनेक गोष्टींचा उल्लेख होणार आहे. बंद पडलेली यशवंत पाणी पुरवठा योजना असेल ती साहेबांनी MIDC आणि उद्योग खात्यातनं कशी सुरू केली ह्याला इतिहास साक्ष आहे. MIDC आणि उद्योग खात्याच्या माध्यमातून बंद पडलेले आणि बंदिस्त होण्याच्या मार्गावर असणारे MIDCतले उद्योगाला सुद्धा साहेबांनी कशी सबसिडी दिली ह्याला सुद्धा इतिहास साक्ष आहे. हा पुढे वारसा कायम ठेवत असताना स्वर्गीय वसंतराव पुदाले दादांसारखे, स्वर्गीय खाशामांनांसारखे ही अनेक मंडळी साहेबांच्या सोबत होती. गेल्या काही वर्षांपासून स्वर्गीय अमरभाऊ असतील, अनेकांचा उल्लेख मी करू शकतो. या सगळ्या लोकांच्या माध्यमातून साहेबांनी सातत्याने इथल्या बारीक सारीक प्रश्नामध्ये जीव ओतला आणि ते सोडवण्याचा प्रयत्न केला. मला अभिमान आहे की जर आज कुणी मला विचारलं हे साहेबांनी केलं आम्हाला मान्य आहे, कारण ह्याच्यावर कोण काही बोलू शकत नाही. विश्वजित कदम, तुम्ही आमदार झाल्यानंतर काय केलं, तर मला अभिमान आहे एका गोष्टीचा की साहेबांनी या गावाला पाणी दिलं, इथल्या शेतकऱ्यांचं पुनर्जीवन केलं, इथली शेती पुन्हा या ठिकाणी अत्यंत सुजलाम सुफलाम करून टाकली, उद्योगाला चालना दिली, हा तालुका निर्माण केला, तालुक्यातले सगळे कार्यालय या पलूस शहरामध्ये आणले. पण मी जर काय केलं आमदार म्हणून जर मला सांगायचं असेल तर माझे जे सत्ताधारी नगरसेवक होते, जे काँग्रेस पक्षाचे नगरसेवक होते, त्यांनी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे या पलूस शहराला करोनाच्या कालावधीमध्ये मंजूर झालेली एकमेव महाराष्ट्रातली 32 कोटी योजना, पाणी योजना या ठिकाणी मी आमदार म्हणून आणली. 37 कोटी, ते नंतर पुन्हा बजेट वाढलं, ते खरंय. त्यावेळेस करोनाचा कालावधी होता, कुठल्याही शासकीय कामांना मंजुरी द्यायची नाही अशा मुख्यमंत्र्यांच्या सूचना होत्या, कारण मुख्यमंत्री म्हणत होते की लोकांचं प्राण वाचवणं महत्वाचं आहे. करोनाच्या कालावधीत हॉस्पिटल सुसज्ज करायचे, रेमडेसिवीर ऑक्सिजनची गरज होती संपूर्ण महाराष्ट्र देशात. परंतु एक हा GR मी जो काढला त्यावेळेस त्या आमचं जे आपल्या सर्वांचं जे महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि तुम्ही जेव्हा महाराष्ट्रात मला आमदार म्हणून पाठवलं आणि राज्यात मंत्री म्हणून काम करण्याची संधी जी आपल्या आशीर्वादाने काँग्रेस पक्षाच्या आशीर्वादाने मिळाले, त्यावेळेस हे 37 कोटीचा GR आम्ही काढून घेतला. जमीन कुठे द्यायची म्हणून आम्ही त्या ठिकाणी भारतीय विद्यापीठाची एका क्षणात तातडीने या ठिकाणी जमीन देऊन टाकली. आणि या दिवाळीच्या पूर्वी तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने, तुमच्या सर्वांच्या साक्षीने
ते पाणी स्वच्छ आणि नियमित पाणी या गावाला किंबहुना सगळ्या नाही पण बहुतांशी गावाच्या भागाला देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे. आणि म्हणून मला आपल्या सर्वांना सांगायचं पुढे अनेक काही गोष्टी होणार आहेत. येणाऱ्या काळात आमचे हे सगळे उमेदवार हे वरडा त्यांच्या परिसरात फिरतील, आपल्याला भेटतील, पुढील काळामध्ये आम्ही कशी सेवा करू ह्याचा या ठिकाणी जाणीव आपल्याला करून देतील. सर्वसामान्य कुटुंबातली ही सगळी उमेदवार आम्ही निवडले. मी कुठली उमेदवारी कुणावरही लादली नाही. गेल्या 10-12 दिवसापासून तळ ठोकून या ठिकाणी आम्ही प्रत्येक उमेदवारीची चाचपणी केली. समाजाच्या मत काय ते जाणून घेतलं, तिथल्या कार्यकर्त्यांचं मत काय ते जाणून घेतलं, नेत्यांचं मत काय ते जाणून घेतलं. जवळजवळ 300-400 कार्यकर्त्यांना लोकांशी मी व्यक्तिगत संवाद साधला आणि मग या ठिकाणी लोकमान्य असणारे जे का उमेदवार असतील ते तुमच्या समोर आम्ही उभे केले. हे का मी सांगत आहे कारण शेवटी प्रत्येकाला काँग्रेस पक्षाकडनं असंख्य लोक इच्छुक होते उमेदवारीसाठी. प्रत्येक वॉर्डातनं जवळजवळ 84 उमेदवारांनी मुलाखती दिलेल्या होत्या. 84 उमेदवार जेव्हा मुलाखत देतात त्यातले 20 उमेदवार निवडणं हे सोपं नसतं. परंतु या ठिकाणी कसे तरी आम्ही उमेदवार निवडले. काही लोकांना विनंती केली की कदाचित ह्यांना उमेदवारी द्यावी लागेल, तुम्हाला थांबावं लागेल. आणि त्या कार्यकर्त्यांनी सुद्धा मनाचा मोठेपणा दाखवला. कारण पलूस शहर हे काँग्रेस पक्षाच्या विचाराचं, आदरणीय पतंगरावजी कदम साहेबांच्या विचाराचं आहे म्हणून या ठिकाणी त्यांनी तो थांबण्याचा निर्णय घेतला. जे दिलेले उमेदवार आहेत त्यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. मी अशा सर्व कार्यकर्त्यांना सांगतो की माझ्या मनामध्ये हे जे उमेदवार आहे त्यांच्या बरोबरीने तुमचं स्थान राहील एवढा विश्वास तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने देतो. आमच्यासाठी नगरसेवक ही पदवी जरी तुमच्याकडे नसली तरी सच्चे आणि निष्ठावान कार्यकर्ते हे पदवी तुमच्यासाठी आम्ही दिलेली आहे. जेव्हा तुम्ही आमच्या या नगरसेवकांना उमेदवारांना निवडून आणाल एवढं आपण सर्वांनी लक्षात ठेवा. आणि म्हणून माझी नम्र विनंती आहे की आता येणाऱ्या दिवसामध्ये आपण सगळ्यांनी लोकांपर्यंत पोहोचावं. ज्येष्ठ वडीलधारांचे आशीर्वाद घ्यावे, तरुण पिढीला साथ घ्यावे, लोकांच्या समस्या काय त्या समजून घ्याव्या. वॉर्डात विकास झालाय, पलूस शहरात विकास या नगरसेवकांनी आपल्या परीने करण्याचा मनापासून प्रयत्न केलाय. काही लोक जाणीवपूर्वक या ठिकाणी चुकीचा अपप्रचार करतात, चुकीचा. त्याचं कारण असं आहे, हे करण्याचा प्रयत्न असा आहे की गेल्या काही वर्षांमध्ये जेव्हा पलूस नगरपालिकेची सत्ता आली तदनंतर अनेक गोष्टी घडल्या, त्याचा उल्लेख काही लोक करत नाही. पलूस तालुक्यामध्ये महापूर आला, तदनंतर करोनाचा प्रादुर्भाव 1.5 वर्ष आपल्या समाजामध्ये होता, तो पलूस मध्ये होता. लॉकडाऊनची परिस्थिती होती. दुर्दैवाने आम्हाला काही सुरुवातीला 1-2 चुकीचे सीओ लागले, त्यांच्या बदल्या या ठिकाणी होत गेल्या. नगरसेवक काम करत होते. हे सगळं करत असताना नंतर जेव्हा आम्ही कामाला खऱ्या अर्थाने लागलो, निधी आला, निधीची अंमलबजावणी झाली, तदनंतर पुन्हा नेमकं राज्य सरकारकडे का कुणी या निवडणुकीचा आणि या ठिकाणी जेव्हा नगरपालिकेचा कालावधी संपला की 2 वर्ष पुन्हा येतं प्रशासक आलं. प्रशासकच्या माध्यमातून या ठिकाणी किती कामं झाली किती नाही हे म्हणून लोकप्रतिनिधी आमदार म्हणून माझं बारीक लक्ष होतं. परंतु जर राज्य सरकारकडनं निधीच या ठिकाणी आला नाही नगरपालिकेला तर ह्या ठिकाणी नगरपालिकेतले त्या वॉर्डातले प्रश्न प्रशासक तरी कसे सोडवतील हा एक प्रश्न आहे. आणि म्हणून आपल्या सर्वांना सांगायचं की निधी बाबतीत कुणी काळजी करू नका. आज जे काय मी करतोय सभागृहात मी पलूस शहराचे अनेक मुद्दे घेत असतो. विधानसभेमध्ये वेगवेगळ्या माध्यमातून सत्ताधारी पक्षातले जे काही लोक असतील, संबंधित खात्याचे मंत्री असतील, त्यांच्याकडे मी लोकप्रतिनिधी म्हणून पाठपुरावा करत असतो. आणि पलूस कडेगावच्या मातीची पुण्य एवढी आहे, पतंगरावजी कदम साहेबांची पुण्य एवढी आहे महाराष्ट्राच्या सरकारमध्ये की पलूस कडेगावचं एक पत्र जेव्हा जातं त्याला तत्काळ मंजुरी मिळती. ही आपल्या साहेबांची पुण्य लक्षात ठेवा. मी काही संबंध निर्माण केलेले त्यातनं होतंय काम थटणार नाही. आणि म्हणून आपल्याला विश्वास देतो
की मागच्याही मी कार्यक्रमात जाहीरपणे सांगितलं होतं, साहेबांनी हे पलूस शहर महाराष्ट्राच्या नकाशावर नेलं. तुम्ही सगळ्या आमच्या उमेदवारांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहा, त्यांना सेवा करण्याची संधी द्या, आशीर्वाद द्या. ही निश्चितपणे दर महिन्याला मी यांना सूचना दिलेल्या आहेत. दर महिन्यातनं एकदा तुमच्या वॉर्डातली आम सभा तुम्ही घ्यायची आहे. नगरसेवकांनी सगळ्या नागरिकांना कळवायचं की आम्ही 4 तास या ठिकाणी वॉर्डातले प्रश्न सोडवण्यासाठी लोकांचं म्हणणं काय ऐकून घेणार. मी दर 3 महिन्यातनं या ठिकाणी नगरपालिकेचा आढावा घेणार आणि पुन्हा पलूस शहरामध्ये आम सभा घेणार. ज्या ज्या तुमच्या भावना आहेत, तिथले स्थानिक प्रश्न असतील, नागरिकांचे अडचणी असतील, हे सोडवण्याचं आमचं नैतिक कर्तव्य आहे. त्या भावनेतून हे गाव सेवेतून विकसित करण्यातून आम्ही हे सगळं या ठिकाणी नवीन कार्यपद्धती येणाऱ्या काळात पुढील 5 वर्षांमध्ये करणार आहोत. आणि म्हणून या ठिकाणी आपल्या सर्वांना माझी विनंती, पुढे येणाऱ्या काळात 10 दिवसात कोणतरी येतील, काहीतरी भाषणं होतील, कोणतरी म्हणेल सत्ता अमुक आहे म्हणून आम्ही निधी आणू शकतो. आले काय, यांना कोण विचारत नाही मंत्रालयात मुंबईत. ह्यांना ओळख सांगताना म्हणावं लागतं की ज्या विधानसभा मतदारसंघाचे विश्वजित कदम आमदार आहेत त्या विधानसभेतले आम्ही आहोत म्हणून आम्हाला आत घ्या, असं मंत्रालयात सांगितलं की ह्यांना आत घेतात. तुम्ही काळजी करू नका. मला बाहेर काय लांबलचक भाषण करायचं नाही. मी एवढं निश्चितपणे सांगतो, हे जे नातं आहे पलुसकरांचं, आमचं, कदम साहेबांचं, याची पुरेपूर जाण आमच्या सगळ्या लोकांना आहे. आज ही सगळी नेते ज्यांनी साहेबांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी काम केलं, अशा अनेक लोकांबरोबर मला सुद्धा काम करण्याची संधी गेल्या 20-25 वर्षापासून मिळाली. त्यांनी मला सांभाळलं. जे काही स्वर्गीय आपल्या शहरातले नेते मंडळी आहेत त्यांनी मला या ठिकाणी लहानाचं मोठं केलं. मी माझ्या पद्धतीने कुणाची व्यक्तिगत कामं असतील, मी ती सहकाराबाबतीत असतील, शिक्षण क्षेत्राबाबतीत असतील, भारतीय हॉस्पिटलच्या आरोग्याच्या बाबतीत असतील, सगळ्यांना आम्ही या ठिकाणी लागेल ती मदत आणि सुविधा उपलब्ध करून दिली. त्याच्यातही कधी कसर सोडली नाही आणि पुढील काळात कधी सोडणार नाही. या भूमिकेतून आम्ही काम करत आहोत, करत राहणार. मला आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती, हे सगळे उमेदवार मी तुम्हाला वचन देतो, ही तुमची मनापासून सेवा करतील, प्रश्न सोडवण्यासाठी दिवस रात्र काम करतील. आज तुम्ही संधी द्या आणि पलूस शहर ह्याचं चीज केलं जाईल, सोनं केलं जाईल आणि हिंदुस्थानावर आपलं पलूस शहर नेण्याची जबाबदारी ही आमची आणि माझी राहील. एवढं निश्चितपणे तुम्हाला आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने सांगतो. आणि म्हणून आज तुम्ही सगळेजण मोठ्या संख्येने इथं उपस्थित राहिलात. एखादं उमेदवारी बाबतीत कुणाला काही वाटलं असेल, सगळ्या उमेदवारांनी विनंती आहे, बाबा सगळ्यांच्या घरापर्यंत पोहोचा. जेवढा दिवस रात्र कष्ट घ्याल त्याचा फायदाच असतो, तोटा कुठल्या गोष्टीचा नसतो. आणि म्हणून या ठिकाणी आज आमच्या अनेक भगिनींनी मनोगत व्यक्त केलं. धाडसानी या स्टेजवर पहिल्यांदा त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. पुरुषांनी काही, जी न बोलणारे पुरुष आहेत ती सुद्धा बोलली. अशा अनेक लोकांनी या ठिकाणी, कारण काही काम करणारी माणसं आहेत, लोकांमध्ये मिसळणारी ही माणसं आहेत आणि ते सर्वसामान्य कुटुंबातलीच आहेत. एवढं आपण ठेवा. काही जुने, काही नवीन, कारण शेवटी प्रशासन चालत असताना जुन्या गोष्टींची अनुभवी काही माणसं त्यामध्ये आहेत. आणि म्हणून हे सगळ्यांचं चांगलं आम्ही मिश्रण या ठिकाणी केलेलं आहे. काय तरुण पिढी आहे, ह्या सगळ्या लोकांना आपण साथ, आशीर्वाद द्यावी. येणाऱ्या काळात आम्ही जास्तीत जास्त आपल्यापर्यंत पोहोचून घेऊन निश्चितपणे चांगला पलूस शहराचा भविष्यातला एक विकासाचा आराखडा या ठिकाणी केला जाईल. यावर मी निश्चितपणे आपल्याला विश्वास देतो. आणि पुन्हा एकदा आपण सगळेजण आज या सभेसाठी मोठ्या संख्येने या सगळ्या उमेदवारांना आशीर्वाद देण्याकरता उपस्थित राहिलात, त्याबद्दल आपले आभार मानून माझे